शिक्षण आणि पाणी यामुळे सर्वसामान्यांचं, शेतकऱ्यांचं, दीनदलितांचं, मागासवर्गीयांचं जीवन बदलत जाईल यावर आबासाहेबांचा ठाम विश्वास होता. हातात कोणतीही सत्ता नसताना सर्वसामान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असा पाण्याचा प्रश्न त्यांनी आपल्या हाती घेतला. ताजनापूर लिफ्ट योजना, कोपरे धरण आणि मुळेचं पाणी लाड जळगावपर्यंत गेलं पाहिजे या प्रश्नासाठी रास्ता रोको, मोर्चे, घेराव, धरणं, आंदोलन आदी विविध शस्त्रांचा वापर करून शासनाचं लक्ष या प्रश्नाकडे वळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. 1975 साली कर्मयोगी आबासाहेब काकडे यांनी 4 पाणी परिषदा घेतल्या. 5 फेब्रुवारी 1975ला चापडगावला, त्यानंतर ढोर जळगाव, 24 मार्च 1975ला लाड जळगाव, तर 25 मे 1975ला मुंगुसवाडे इथे पाणी परिषद घेण्यात आली. 1965 पासून सुरू झालेला हा लढा 1978 पर्यंत आबासाहेबांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय लोकांना घेऊन चालू होता. 1965 ते 78 अशी आयुष्यातली 14 वर्ष त्यांनी स्वतःच्या जीवनाची पर्वा न करता धरणाचं पाणी मिळावं या मागणीसाठी हा लढा उभारला आणि आपलं संपूर्ण आयुष्य या चळवळीसाठी खर्च केलं. जुने कार्यकर्ते आबासाहेबांविषयीच्या या घटना सांगतात तेव्हा नकळत त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. शेवगाव तालुक्याचा पाटपाण्याचा जो लढा आहे, हा लढा आबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय कुणालाही तो पूर्ण करता येणार नाही. त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका आहे. जायकवाडी धरण झालं, या धरणाच्या ज्या शेवगाव तालुक्यातल्या ज्या राहिलेल्या जमिनी आहेत त्याच्यामध्ये धरणग्रस्त अधिक शेवगाव तालुक्याचा पूर्व भाग, या दोन्ही जे आहेत तर यांना सगळ्यांना ताजनापूर लिफ्टचा फायदा मिळाला पाहिजे. 1977 साली साधारणतः आबासाहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी सर्वपक्षीय समिती स्थापन झाली तर त्याच्यामध्ये आम्ही सगळेच होतो. त्या संघर्षामध्ये सातत्याने तो संघर्ष 3-4 वर्ष केला. जवळजवळ 4 वर्ष एवढा तीव्र संघर्ष झाला की त्याच्यामध्ये मंत्र्यांनी शेवगाव तालुक्यामध्ये यायचं नाही. पुढं पाणी म्हणजे ती घोषणा होती आमची कृती समितीची की पाणी पुढं मागं मंत्री, त्यामुळं कोणी मंत्रीसुद्धा आम्ही या तालुक्यामध्ये येऊ द्यायचं नाही असं हे केलेलं होतं. आबासाहेब काकडे यांनी काम करताना नुसता शेवगाव तालुक्याचाच विचार नाही केला तर संबंध जिल्ह्याचा विचार केला. आबासाहेब काकडे यांनी पहिला प्रथम शेवगाव तालुक्यात पाटपाण्याचा लढा उभा केला. ताजनापूर लिफ्टचं पाणी हे शेवगाव तालुक्याला मिळेल कसं, सगळ्या योजना त्यांनी एकत्रित करून जनतेसमोर मांडल्या. जायकवाडी धरणाचं पाणी, ताजनापूर लिफ्टचं पाणी कसं मिळेल, त्याच्यानंतर मुळा धरणाचं पाणी कुठून कुठपर्यंत मिळेल. आजही ताजनापूरचं पाणी शेतीला बोदेगावपर्यंत मिळावं अशी धारणा होती त्यांची. ताजनापूर लिफ्टला यश काही आलेलं नाही. प्रयत्न केले नाही तर ही ताजनापूर लिफ्ट होणार नाही. तर आबासाहेबने जे काही आंदोलनं केले आजपर्यंत जे आंदोलनं केले हे बऱ्याचशा आंदोलनाला मी स्वतः होतो. हे असताना आबासाहेब अगदी पायी शेवगाववरून थेट अंतरवलीपर्यंत यायचे. लोकांना झोपेतून उठायला ते इथं यायचे. जायकवाडी धरणात शेवगाव तालुक्याच्या नावानं जे 3.8 TMC पाणी राखून ठेवलं गेलं याचं प्रमुख कारण म्हणजे आबासाहेबांनी 1965 ते 78 पर्यंत केलेला संघर्ष. त्यांनी आयुष्यभर केलेल्या संघर्षाची शेवगाव तालुक्याला मिळालेली ही अप्रतिम भेट आहे. नव्हे तर न संपणारं अक्षय पात्र आहे.